हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज नाईट शिफ्टवरून सुटलो आहे मी. तर हा भेटला संकेत. हा राजस्थानला असतो, त्याला इकडची थंडी सहन होत नाही म्हणून तो जॅकेट घालतो. तर माझा एक कंपनीत फॅन आहे, तो मला भेटायला आला थांबून. हा फॅन आहे, प्रत्येकाचं नाव आहे. तर कुणीतरी गाडीवर आधीच पाणी मारून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला गाडी पुसायला लागते. तर मी आल्याला फ्रेश होऊन एकदम बाहेर जाणार. 26 जानेवारी सगळी माणसं आज आलेली आहेत. लहानपणी ज्या चॉकलेटची मी वाट बघायचो ती आज मी स्वतः वाटतोय. कधी मोठा झालो समजलंच नाही. तर हे पोरं चॉकलेट घेताना 4-5 एकदम दिल्यावरती खुश होत आहेत. बघतेच ना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्याच आमचे 100 फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत यूट्यूबला. त्याचं सेलिब्रेशन आहे. जरी आज एवढे सक्सेस झाले ती आमची शाळा, तर आज आम्ही चाललोय ध्वजावंदनला. आणि मुंबईवरनं खास हे सक्सेस होऊन मुंबईला पोहोचले. मुंबईवरनं खास प्रतीक गायकवाड आणि प्रथमेश गायकवाड, महाड पोलादपूर महाड पण आपल्याला. तर आज आम्ही आलो आमच्या वर्गाची इथं. हा अ वर्ग आणि आम्ही या क वर्ग मध्ये होतो. हे लवकर. हा आमचा वर्ग, पप्पूचा वर्ग वरती आहे. हा क्लासरूम आमचा. बॅकबोर्ड पहिला ब्लॅक होता, आता व्हाईट झालाय, आता अपडेट झालंय. पहिला कलर नसायचा. आणि हा माझा बेंच. या बेंचवर बसायचो. इथं 2 जुडवा भाऊ बसायचे. इकडं मॉनिटर, इकडे त्याचा भाऊ. आणि हा राज पांड्या अंड्याचा बेंच, आबीचा बेंच. ही 2 लाईन पोरांची आणि 3 लाईन पोरींची. पोरींची संख्या जास्त होती. आणि इथं मी मार खायचो. इथं मार खायचो. तसा क्लासरूम तुमचा अड्डा. इथं मी असं उभा असायचो. मी आमचे मित्र इथं येणाऱ्यांना दम द्यायचा. असतील मित्र. तर काय बघा तुम्ही तिकडचा व्ह्यू बघा तुम्ही किती. आणि काय अभ्यास केलाय. इथून लास्टून आम्हाला उठवून सर रणदिवे सर लय मारायचे. शाळेत होता तेव्हा यांनी कधी हे नाही काढला, अभ्यास नाही केला. आता बघतोय हे काय शिकलास तू शाळा पब्लिक मध्ये. इथल्या एवढी माझ्या आयुष्यात कुठंच नव्हती. शाळा सुटली, आनंद सुटला लागला. आणि हा तर आम्हाला क्लास टीचर भेटलेले आहेत, रणदिवे सर म्हणून. आवडते सर भेटलेत. आमचे वर्ग शिक्षक होते. सर माझ्याबद्दल सांगा थोडं, कसं होतं. शुभम हा माझ्या वर्गातील माझा आवडता आणि गुणी विद्यार्थी होता. सांगितलेलं काम वेळेत पूर्ण करणे, शिक्षकांबद्दल आदर बाळगणे ही त्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तो शाळेत आलेला आहे, मला भेटलेला आहे, याचा मला मनापासून खूप आनंद होतो. लाडका विद्यार्थी शुभम अतिशय हुशार आणि एकदम प्रामाणिक असणारा व सगळ्यांची मदत करणारा असा हा विद्यार्थी आज मला खूप दिवसांनी भेटायला आलेला आहे. त्याचं खूप खूप कौतुक. शाळेत येऊन खूप बरं वाटलं. आमचे मेन सर नाही भेटले, त्याला आले नाहीत वाटतं. वाईट वाटतं. तर किती वर्षांनी आले? 6 वर्षांनी वडापाव घालावला आमच्या विलास दादाकडे. तर आम्ही शाळेत असताना तो काय आम्हाला बोलायचं बघा. सांग. ती जेव्हा शाळेत होती वडापाव खायची एवढी जवळची होती की त्यांच्याकडे मी पैसे मागायचो नाही, पण ती द्यायची. जाताना वडापाव आठवणच द्यायची. अशी पोळं होती, अशी पोळं आवडी. एवढा खास होता की आपला की पैसे दे नाही ते विचारायचं नाही कधी. वडापाव खायचो आम्ही, पण पैसे द्यायचो. शाळेत असताना वडापाव होता 5 रुपयाला. 7 रुपयाला झालाय. 6 वर्षात वाढलाय फक्त 2 रुपये. महागाई सगळीकडे वाढते, पण पोरांना परवडण्यासाठी विलास दादानी 7 रुपयाला वडापाव ठेवला. टेस्टीच आहे. मी लेट यायचो, हा सायकल घेऊन एवढ्या लांबून यायचा, पण मला कधी घेऊन नाही गेला. घेऊन नाही गेलो आता वाजून जे यायला. त्याला रोज माझ्या सायकल यायचा आणि मलाच बोलतो चालत. ते वॉशिंग सेंटर तिथं आमचा क्लास होता. आणि हे क्लास आमचं झाड, ते वॉशिंग सेंटरच्या झाडाच्या खाली आम्ही काय केलंय. आणि कंटिन्यू क्लासला यायचो. आजारातनं पण मी अभ्यास करायचो. का तर मला मोठं व्हायचं होतं मी अभ्यास करायचो याला आणि शेट व्हायचं होतं, म्हणून अभ्यास नाही केला. चल आता